आमच्या गुणाकाकू आणि माझी आई तर एकदम पुढे होऊन त्या दोघींना आपण काय काय खरेदी केली आहे ते सांगून दाखवायला लागल्या. तशी आजी त्यांना म्हणाली, अगं गुणे, आता वाड्यात गेल्यानंतरच तुमची खरेदी बघू, आता उगाच त्या पुड्या सोडवत बसू नका. आमच्या शिवाकाकांनी एका हॉटेलवजा तंबूत नेऊन आम्हाला मद्रासी इडली सांबार खाऊ घातलं होतं आणि तिथेच आम्ही वडे सांबारसुद्धा खाल्लं. तेव्हा आजीला आणि आत्याला ते दोन्ही मद्रासी पदार्थ फार आवडले होते. आजी ते खाताना म्हणाली, आनंदे, हे असं जेवण करणं आपल्याला कधी जमणार नाही. आत्या हसत म्हणाली, हां आहे, तरी त्या लुंगीवाल्या लोकांना आपल्या भाकऱ्या आणि उसळी करायला जमणार नाहीत. अगं आपापल्या चुलीजवळ आपल्याच भागातलं अन्न शिजतं ना. आजी म्हणाली, हे मात्र खरं हो आनंदे. आमचं खाणं आटोपलं तेव्हा माझे बाबा तातूला म्हणाले, चल तातू, तिथे चांगल्या तुझ्या मापाच्या कोल्हापुरी चपला मिळतात, त्या आपण तुला घेऊ. मग माझ्या बाबांनी तातूला त्या कोल्हापुरी चपला खरेदी करून दिल्या. एक चांबड्याचं पाकिट, लहान फणी आणि त्याला आवडणारी मिठाई घेऊन त्याला 2 सफेद लेंगे आणि शर्टसुद्धा त्याच्या पसंतीचं घेऊन दिलं होतं. भयंकर खुश झालेल्या तातूनं आपली ही खरेदी आम्हा सगळ्यांना दाखवली तेव्हा आजी त्याचं ते रिकामं पाकिट बघून हसत म्हणाली, तातू, आता तुझ्या या रिकाम्या पाकिटात ठेवायला पैसेसुद्धा तू बाळकृष्णाकडनं मागून घे. तसा शहाणा तातू रुबाबात म्हणाला, आये, आता तू आणि आत्यानं माझ्या पाकिटात पैसे ठेवण्यासाठी देऊन प्रथम माझ्या पाकिटाचा शुभारंभ करायचा, नंतर बाकीचे देतीलच. आजी आणि आत्यानं हसत हसत त्याला 10-10च्या 2 नोटा दिल्या. तेव्हा शिवाकाकांचा मुरली गुणाकाकूंना म्हणाला, आये, मला देखील तातू दादासारखं पाकिट पाहिजे. शिवाकाका त्याच्या डोक्यावर टपली मारत म्हणाले, शेंच्याला मिशी नाही फुटली तर खिशात पाकिट ठेवायला चाललाय. तेव्हा आम्ही पोरी खजील झालेल्या मुरलीकडे बघून हसलो होतो. तेव्हा तातूला शिवाकाकांनी आणि नागोकाकांनी 10-10 रुपये दिले. तेव्हा तातू आपलं ते भरलेलं पाकिट बघून आपण कुणीतरी मोठे झालो अशा तऱ्हेनं छाती पुढे काढून आपला हात त्या पाकिटावर ठेवून आयटीत आम्हा पोरींकडे बघत बाजीरावासारखा उभा राहिला. मी हसत म्हणाले, सगुणे, पाकिट स्वतःचं पण त्यातले पैसे दुसऱ्याचे, म्हणजे भर पावसात मोडकी छत्री असाच प्रकार नाही का. हे ऐकून बिचारा तातू एकदम बावरला आणि नीट उभा राहिला. त्यांनी आम्हा पोरींकडे बघायचं टाळलं होतं तरी मी आणि सगुणा त्याला बघून हसत होतो. त्यावेळी तातूला हसणाऱ्या आमच्याकडे आत्याचं लक्ष गेलं आणि ती पुढे येऊन म्हणाली, सरस्वते, अगं असा कोणाचा हिरमोड करू नये. तेवढ्यात माझे बाबा मंगी काकूंना म्हणाले, वहिनी, तुला काही हवं असेल तर शेवंतीबरोबर जाऊन घे, मी पैसे देतो. नागोकाका हसत म्हणाले, अरे बाळकृष्णा, तिला आणखीन काही हवं का म्हणून विचारू नकोस, तिने माझा खिसा फार रिकामा करून टाकलाय. तेव्हा आमच्या मंगी काकू अगदी गोड हसल्या होत्या. अशी सगळ्यांची खरेदी झाल्यावर आजी म्हणाली, आता जर सगळ्यांची खरेदी आटोपली असेल तर आपण आपल्या गाड्यांच्या जवळ जाऊया. आम्ही सगळेजण आमच्या गाड्यांकडे निघालो. तेव्हा माझी आई, गुणाकाकू आणि मंगी काकू आपापल्या खरेदीबद्दल बोलतच होत्या. त्यात कुठेही आमच्या इरली काकूंचा विषय नव्हता. तेवढ्यात आईनं माझ्या हातातल्या लहान पिशवीत आपल्या पदरात बांधलेला सखाचा खाऊ काढला, त्या पिशवीत ठेवून दिला. मंगी काकू तो कसला खाऊ म्हणून विचारेल तर मीच म्हणाले, काकू, या पिशवीत सातमाईंसाठी आणि आपल्या सखासाठी घेतलेला खाऊ आहे. आणि मंगी काकू आणि गुणाकाकूंनी देखील आपण सातमाई आणि सखासाठी खायला घेतलंय असं सांगितलं. तसं प्रत्येकाने सखासाठी आणि सातमाईंसाठी काही ना काही घेतलेलं होतंच. म्हणजे त्यावेळीही आम्ही कुणी आमच्या सखाला विसरलेलो नव्हतो. पण हे सगळं आमच्या इरली काकूंना सांगणार कोण? सखा तिच्या एकटीचाच होता ना. आमच्या आजीनं आमच्या रामोशीवाडीसाठी भरपूर मिठाई आणि कुलू किरैयाच्या मुलांसाठी खेळ आणि कपडे घेतले होते. झपाट्यासाठी देखील लाल बुंदीचे लाडू आणि मिठाई घेतली होती. तर आत्यानं आपल्या मृत पतीसाठी त्यांना आवडणारी बर्फी घेतली होती. तरी जेव्हा आमच्या आत्यानं सखासाठी म्हणून तो मोठा बुंदीचा लाडू घेतला तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. कारण एकदा सखासाठी आत्याबरोबर तिच्या कडेवर बसून जत्रेत फिरताना आत्यानं मोठा बुंदीचा लाडू त्याला घेऊन दिला होता. तेव्हा तो त्या लाडूकडे बघून अति आश्चर्यानं डोळे मोठे करून तिला म्हणाला होता की, आत्या, हा सगळा लाडू माझ्या एकट्याचा आहे.
तेव्हा आत्या म्हणाली, हो रे राजा, हा सगळा लाडू फक्त तुझ्या एकट्याचा आहे. त्यावेळी तो लाडू सखानं आपल्या चिमुकल्या दोन्ही हातात घट्ट धरून तिच्या गालाचा पापा घेत खुशीत हसला. त्या आठवणीच्या वाईट वेळी आत्याला वाटलं की हे आंबाची जत्रा तशीच आहे, हे लाडू तसेच आहेत. तिथे दरवर्षीप्रमाणे सगळं जसंच्या तसं आहे, फक्त तिचा सखा मात्र तिथे कुठे नाही. खरंच काही हृदयद्रावक आठवणी अशा अचानक आल्या की नंतर जीव अगदी व्याकुळ होऊन जगणं नकोसं होऊन जातं. आम्ही जात असताना शिवाकाकांनी लाल बाटलीतलं सब्जाच्या बिया घातलेलं सरबत आम्हा सगळ्यांना घेऊन दिलं. ते पिताना माझी आजी उतासपणे म्हणाली की आनंदे, आपल्या सखासाठी सगळ्यांनी काही ना काही खाऊ घेतला आहे आणि त्या खाऊनं आता तो सगळा सातमाईंचा पार भरून जाईल, पण आपल्या इरलीची ओटी कधी भरणार नाही. सातमाई म्हणतात सखा परत येणार आहे, ते कसं? मला तर वाटतं अशीच त्याच्या आठवणीनं ती एक दिवशी मरून जाईल, या गोष्टीचा मला मनस्ताप होतो ग. हे सगळं ऐकणारे माझे बाबा म्हणाले हळुवारपणे की आहे, आता कोणीच आपल्या सखाला विसरलेलो नाही. इरली वहिनी त्याची आई होती, ती कशी विसरेल त्याला? सखा तर आपल्या वाड्याच्या कानाकोपऱ्यात भरून राहिला आहे. तेव्हा विषयाला भलतंच वळण लागलेलं बघून आमचे नागो काका पटकन म्हणाले, चला पोरांनो, आपण सगळे त्या उंच उंच जाणाऱ्या गोलचक्राच्या पाळण्यात बसू. अक्का तू पण चल, आणि आई तू आम्हाला इथून बघ. नंतर खरंच आम्ही सगळे आमच्या सखाला क्षणात विसरून तो गोल चक्राकार उंच उंच जाणारा पाळणा तिकडे गेलो, त्या पाळण्यात बसलो. तेव्हा एक गंमत झाली. ते चक्रावरचे पाळणे हळूहळू गोल गोल फिरत वर वर जायला लागले. पाळण्याने नंतर घेतला अचानक वेग. तेव्हा भीतीने आमच्या सगळ्यांच्या पोटात आला गोळा. आमच्या आया घाबरून आपापल्या नवऱ्याला घट्ट चिकटून बसल्या, तर मंगी काकूंनी घाबरून नागो काकांना घट्ट मिठी मारून त्यांनी जे डोळे बंद करून घेतले, ते पाळण्याचं चक्र हलायचं थांबलं तरी त्या आपली मिठी सोडून डोळे काही उघडायला तयार नव्हत्या. शेवटी तातू जोरात ओरडला, आये अगं पाळणं थांबलाय, डोळे उघडून खाली उतर आता. तेव्हा कुठे मंगी काकूने भीत भीत डोळे उघडून आम्हा हसणाऱ्या सगळ्यांना बघितलं आणि भयंकर लाजून नागोकाकांची मिठी सोडून पटकन खाली उतरल्या. तेव्हा आमचे शिवा काका हसत म्हणाले, नागो, आपण आता दरवर्षी 2-2 वेळा या पाळण्यात येऊन बसायचं बरं का. तेव्हा नागो काका मंगी काकू लाजले आणि हे बघून माझी आजीसुद्धा हसली. ही इथे अशी गडबड चाललेली असताना आमचे दौलती काका, पार्वती काकू, आमच्या विठ्ठल काका आणि कमळी काकूंसकट तिथे आले. तेव्हा यमी चिंगी आमच्याजवळ पटकन आल्या. तेव्हा येशा त्याला मिळालेल्या पिपाणीत पे 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 धरून कोकलत होता, तर आमच्या यमी चिंगी त्यांना झालर लावलेले नवे परकर जंपर मिळाले होते, ते आम्हाला दाखवून मिरवत होत्या. त्या दोघींनी केसाच्या वेणीला बांधायचे गुलाबी गोंडेसुद्धा मिळवले होते आणि आल्याबरोबर आजीला सतत विचारत होत्या की आजी, आमचे हे गोंडे तुला आवडले का? आत्या तुला आवडले का? आमचे परकर जंपर आवडले का? तेव्हा आजी आणि आत्या त्यांना सतत हो ग यमे चिंगे, आम्हाला तुमचे छान परकर, छान गोंडे खूप आवडले म्हणत होत्या. आम्ही बघितलं आमच्या कमळी काकू अजून जरा दूरवर काहीतरी खरेदी करत होत्या. इतक्यात त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे आमच्या दौलती काकांना हाक मारली. नंतर आपल्या वडिलांना घेऊन काकू हे ते घेत राहिल्या. तेव्हा विठ्ठल काका गप्प बाजूला उभे राहून आपल्या पत्नीकडे आणि सासऱ्याकडे बघत होते. कमळी काकूंनी जेव्हा आपल्या आईला पार्वती काकूंना हाक मारली, तेव्हा त्या लगबगीनं यमी चिंगीला घेऊन कमळी काकूंजवळ गेल्या. येशा पिपाणी वाजवत त्यांच्या मागोमाग गेला. विठ्ठल काका गप्प वरवून त्या सगळ्यांकडे बघत उभे राहिले. तसे शिवा काका त्यांना जोरात म्हणाले, विठ्ठला लेका फार नशीबवान आहेस, असा खर्च करणारा सासरा मिळायला भाग्य लागतं. तेवढ्यात नागो काका त्यांना चिडवत म्हणाले, तरी काही म्हण विठ्ठला, पत्नीनं अगदी आपल्या जवळ उभं राहून खरेदी करावी, यात एक वेगळी मजा आहे. शिवा काका हसत पुन्हा म्हणाले, खरं बोललास रे नागो, त्या मानानं आपण भाग्यवान. विठ्ठल काका हलकेच म्हणाले, दादा मी कमळीला म्हणालो होतो, पोरांना तुझ्या आई आणि बाकडं सोडून दे, आपण दोघं जाऊन खरेदी करूया. तर ती मोठे डोळे करून म्हणाली, अहो मी लहानपणापासून माझ्या आई आणि बाबाबरोबर खरेदी करत आली, पुढे बी करीन, तुम्ही बसा तुमच्या आईजवळ जाऊन. शिवा काका म्हणाले, असं आहे का, आता बघ गाड्या. आणि ते सरळ दौलती काकांजवळ जाऊन म्हणाले, दौलती दादा,
आता जरा कमळी वहिनींना त्या विठ्ठलाबरोबर जत्रेत फिरव द्या. बघा की तो गडी कसा रुसला आहे. कमळी काकू इष्य भाऊजी म्हणून विठ्ठल काकांकडे बघून हसल्या आणि नंतर खरंच त्या आपल्या आईवडिलांना सांगून सरळ विठ्ठल काकांजवळ आल्या आणि म्हणाल्या, अहो आता चला, मला यमी चिंगीसाठी बत्ताशाचे हार घ्यायचे. विठ्ठल काका आम्हा सगळ्यांकडे हसत हसत बघितलं आणि ते कमळी काकूंबरोबर बत्ताशाचे हार घ्यायला गेले. तेव्हा शिवा काका आजीजवळ आले आणि म्हणाले, आई, ह्या आपल्या विठ्ठलाचं आणि त्या कमळी वहिनींचं सगळं जगा वेगळं असतं. आमचे शिवा काका असं म्हणत असताना किन्ना काका गर्दीतनं वाट काढत तिथे घाबऱ्या आले. तेव्हा त्यांच्याबरोबर कांता आजी, दुमी काकू, कावत्या मावत्यासुद्धा होते. ते दोघं पान चगळत होते. ते बघून आत्या ओरडली, किन्ना, इतक्या लहान पोरांना तू आत्तापासून पान खायला शिकवतोस? आणि काय रे कावत्या मावत्या, तुम्ही शाळेत शिकत असतानाच हे धंदे करायला लागलात? चला, पान थुंकून टाका. किन्ना काका म्हणाले, आक्के, अगं त्यांचं सोड. आणि आजी, आक्के, आमची गंगी कुठे हरवली आहे तिला अगोदर शोधायला सांग. सदाप्पा काका एकदम किन्ना काकांजवळ येऊन म्हणाले, किन्ना, घाबरू नको, गंगी वहिनी इथेच कुठेतरी असणार जवळपास, चल शोधू. तेव्हाच माझी आजी ओरडली, अरे पण किन्ना, दुमीबरोबर गंगी होती ना, मग हरवली कशी? आणि काय गं कांता, तू सुद्धा त्यांच्याबरोबर होती ना, मग गंगी गेली कुठे? कांता आजी वैतागानं म्हणाल्या, आंबे, ती गंगी कुठे हरवली ती हरवू दे, मेलीला साधारण कदा नवरा लागतो. अगं रात्रीसुद्धा त्या झोपू देत नाही. जिची पाळी ह्या मुडद्या किन्नाजवळ झोपायची नसते ते रात्रभर भांडे आपटून आपटून कोणाला झोपू देत नाही. जाऊ दे मेलीला, रात्री निदान झोप तरी मिळेल. आजी म्हणाली, कांते, अगं पोराबाळांसमोर काय बोलतेस हे? बरं ते जाऊ दे, काय घडलं ते सांग. किन्ना काका वैतागून म्हणाले, आई, खरं सांगू का, या दुमी आणि गंगीनी मला वैताग आणलाय. मी ह्या दोघींना एकमेकींचा हात धरायला सांगितला तर ह्या दोघी माझा हात धरायला लावल्या. तसं मी दुमीचा हात धरून गंगीला म्हणालो, तुम्ही दोघींनी माझे हात धरले तर मी गर्दीत चालणार कसा? तेव्हा गंगे, तू जा आणि आईचा हात धर. तशा कांता आजीमध्ये म्हणाल्या, आंबे, मी गंगीचा हात धरून घट्ट चालले होते तर मध्येच मावत्याला शिट्टी पाहिजे म्हणून मी गंगीचा हात सोडून मावत्याला चंचीतनं पैसे काढून द्यायला लागले तर ही भवानी कुठं पळाली कळलं नाही. किन्ना काका म्हणाले, आई, आता या एवढ्या गर्दीत आम्ही गंगीला शोधायचं कुठं? आणि आता आई, तूच सांग, मी या दोघींना कुठे कुठे पुरा पाडणार ग? जर मी गंगीचा हात धरला असता तर ही दुमी पळाली असती. आता माझी आजी वैतागली आणि म्हणाली, किन्ना, हे 2-2 बायका करण्यापूर्वी तुला कळायला पाहिजे होतं. आता तुझ्या 2 बायकांचं रडगणं आम्हाला ऐकायचं नाही, गंगीला आधी शोधा. आजी हे असं किन्ना काकांना सांगत असताना इकडे ज्याची आई हरवली आहे तो मावत्या मात्र आईची काळजी न करता कावत्याला काहीतरी सांगून पानानं लाल झालेले आपले दात दाखवत फिदी फिदी हसत होता. आम्ही त्याच्याजवळ असलेल्या मुलींनी ऐकलं. तो म्हणत होता, कावत्या दादा, मी सुद्धा 2-2 नाही 3-3 बायका करणार. माझ्या आजीनं जेव्हा मावत्याला हसताना बघितलं ती चिडली. म्हणाली, बाईलांनो, इथे काय खिदळत उभ्या, आपल्या आईला शोधा. सदाप्पा काका शिवा काकांना म्हणाली, तुम्ही 4ही दिशेला जाऊन गंगीला शोधा रे. आजी असं म्हणत असताना आमच्या आत्याची नजर दूरवर गेली तर त्या दूरवरच्या बांगड्याच्या दुकानासमोर बायकांच्या गर्दीत गंगी काकू पाठमोऱ्या बसून बांगड्या भरत होत्या. मध्ये मध्ये मागे वळून बघत आपली माणसं आहेत ना याची खात्री करून घेत होत्या. त्यांना तसं बघून किन्ना काका एकदम भडकले आणि रागानं आजीला आणि आपल्या आईला म्हणाले, थांब आई, मी आजचा जातो तिच्या कंबरड्यात लाथ आणतो. इथे आमचा जीव टांगणीला लागलाय आणि ही खुशाला बांगड्या भरत बसली आहे. अरे बांगड्याच भरायच्या होत्या तर आईला सांगून जाता नाही आलं तिला. असं म्हणून किन्ना काका गंगी काकूकडे निघालेच होते की आजी पुढे झाली, त्यांचा हात धरला आणि म्हणाली, किन्ना, अरे थांब, तू येऊन जाऊन मारण्याचीच भाषा का करतो रे? अरे बाईची जात आहे, आवडल्या बांगड्या, बसली भरायला, काय मोठं झालं त्यात? आणि ती सारखं मागे वळून वळून तुम्ही सगळेजण आहात का नाही ते बघती आहे ना, मग भरू दे तिला बांगड्या. बांगड्या भरल्या की येईल ती. तेव्हा आमचे किन्ना काका दात ओठ खात गप्प बसले. थोड्या वेळानं गंगी काकू अगदी कोपरापर्यंत बांगड्या भरून हसत हसत आल्या. सगळ्यांकडे आश्चर्यानं बघत म्हणाल्या, तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय असे? कुणी हरवलंय का? तशा कांता आजी ओरडल्या, गंगे,
कुठं मसणात जायचं असेल ना तरी सांगून जात जा. हां, हागायला तुला जायचं असेल तरी मी हागायला चालली आहे असं सांगून जा. ते ऐकून काही न उमजून गंगी काकू फक्त फिस्स करून हसल्या. तेव्हा माझी आत्या ओरडली, कावत्या मावत्या, यापुढे तुम्ही पान खाल्लं तर मी तुमचं थोबाड फोडणार आहे. अरे आधी मोठे व्हा, मग काय धंदे करायचे ते करा. तेव्हा इरसाल इन्ना काका हसत हसत म्हणाले, अगं अक्का, आता या दोघांचे दुधाचे दात पडले, ते आता झाले तरुण. अगं त्याचे दात घट्ट असताना त्यांना दाताखाली सुपारी घेऊन फोडून खाऊ दे. अक्के, अगं एकदा म्हातारपण चालू झालं ना की त्या बोळक्या तोंडात सुपारी खलबत्त्यात कुठून खायला लागते. तेव्हा आत्ता त्यांना खाऊ देत की कच्ची सुपारी. किन्ना काकांचं हे कीर्तन ऐकून आत्या चिडली आणि म्हणाली, फार छान शिकवतो रे तू किन्ना पोरांना. तुझ्या अशा बोलण्यानं उद्या ती दारू प्यायला लागतील म्हणे पोरं तरुण झाली आहेत. आजी वैतागून म्हणाली, जाऊ दे आनंदे, त्यांना आपल्या पोरांची चिंता नाही तर तू का डोकं पिकवून घेतेय. या किन्नाला ना त्याच्या म्हातारपणी आपली चुकी समजेल आणि मग त्यावेळी पश्चात्ताप करायची वेळ निघून गेलेली असेल. एवढा वेळ गप्प सगळं ऐकणारी कांता आजी चटकन आत्याला म्हणाले, आनंदे, जत्रेत एखादं पान खाल्लं तर त्यात काय एवढं घोडं मारलंय का. बरं तरी आता ते दोघं पान खाणार नाहीत. हे सगळं इथे असं चाललेलं असताना आम्ही आमच्या बैलगाडीजवळ बसलो होतो. तेव्हा आमचे लिंबोणे काका, रमी काकू, मारुत्या, वैजू, बैजू तिथे आल्या. त्या सगळ्यांच्या हातात मोठ्या पिशव्या भरलेल्या होत्या. त्यांना बघून आजी लिंबोण्या काकाला हसत म्हणाली, काय रे लिंबोण्या, तुझा गुरु शिवा भगत नाही ना आला जत्रेला. तशी रमी काकू एकदम पुढे झाल्या आणि म्हणाल्या, आये, हे त्यांना आणणार होते पण मी यांना साप बजावलं की तुमचा भगत जत्रेला आला तर मी आणि पोरं काही जत्रेला येणार नाही. तेव्हा कुठे हा निवांतपणा आम्हाला मिळाला. लिंबोणी काका रागवले, म्हणाले, रमे जास्त बोलू नको. आत्या म्हणाली, लिंबोण्या, ती काय खोटं बोलते का. तुझ्या त्या शिवा भक्तासाठी भाकऱ्या बडवून आणि मटणाचा स्वयंपाक करून रमी वहिनीचा झालाय काटा ढिला. येऊन जाऊन कोणाला पाहणं ठेवतो. अरे कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. तसे ते पटकन आनंदी आत्याला म्हणाले, अक्के, आमचा शिवा भगत पानं ठेवतो ना म्हणून आम्ही सगळे सुरक्षित आहोत. नाही तर तुमच्या झपाट्यानं तो घरचा असून सुद्धा काय केलं माहिती आहे ना. आता आमच्या शेतात आणि वाड्यात किती झपाटे भरले तुम्हाला माहिती आहे. त्या सगळ्यांना पानं ठेवतो म्हणून आम्ही सुखरूत आहोत. या रमीला काय कळतंय. किन्ना काका म्हणाले, अरे लिंबोण्या, तरी तू त्याला धोत्राचं पान घेतलं ना. रमी काकू त्यांच्या हातातल्या पिशवीकडे बोट दाखवून म्हणाल्या, भाऊजी, ही पिशवी त्या भक्ताची आहे. तो आमची मानगोट सुखासुखी सोडणार आहे का. आजीच म्हणाली, रमे आता शांत राहा. उगाच कोणासाठी जत्रेची मजा किरकिरी करू नको. आत्ता तू बोलशील पण उद्या तुला शिवाभक्ताच्या भाकऱ्या बाडवायच्याच आहेत. चला आता सगळे आपापल्या गाड्या झोंपा, आणलेलं सामान गाडीत ठेवा. आणि हा आरा कुठे गेला रे. त्यावेळी माझे बाबा आणि सगळे काका, तसंच लंगड्या किन्ना काका, दौलती काका, लिंबोण्या काका एकमेकांची चेष्टा मस्करी करत उभे होते. या चेष्टा मस्करी त्या सगळ्यांची वर्षभराची सगळी मरगळ पार उतरलेली होती. आता आमच्या सगळ्यांच्या बैलगाड्या झोंपण्यासाठी सर्वांनी आपापल्या बैलांना उठवलं. सर्वांनी गाड्या झोंपल्या. आपापल्या घेतलेल्या सामानाच्या पिशव्या बैलगाडीत नीट ठेवल्या. तेव्हा आजी म्हणाली, आनंदे, रामदास, इरली, पोरं कुठं दिसत नाहीत. ती देवळात तरी गेली होती का. जर गेली असती तर जत्रेत फिरायला आली असती ना. तेव्हा माझी आई चटकन म्हणाली, आई, इरली वहिनी जत्रेत कशी फिरायला येईल. तिच्या सखाला सरस्वतीने खाल्लं ना. मग आनंदी आत्या संतापली आणि म्हणाली, शेवंता वहिनी, तुम्ही येता जाता माझ्या सरस्वतीचं नाव का घेता ग. त्यावेळी सरस्वतीबरोबर इथंही पोरं होती, आत्मा होता, तुका होता. फक्त सरस्वतीनं सखाला त्या कातळावर नेहमी ठेवते तसं ठेवलं होतं. नंतर सखाला जो अचानक अपघात झाला त्याला सरस्वती कशी जबाबदार. तिला काही बोलू नका. हे ऐकून माझ्या आईने रडायला सुरुवात केली. आत्या म्हणाली, शेवंता वहिनी, आता गप राहा, सखाचा विषय नको आहे. मी तुम्हाला सांगते, मला माझ्या आयुष्यात फार मोजकी माणसं आवडली, त्यातली आमची ती आत्या. आणि ह्या क्षणी तर मला ती खूपच आवडली. मी हलक्या आत्याजवळ गेले तेवढ्यात आजी म्हणाली, अगं हा मास्तर कुठे गेला. दुपारी तो आपल्या आईला घेऊन जरा फिरून येतो म्हणाला, त्याचा अजून पत्ता नाही. शिवा काका म्हणाले,
आई आपले मास्तर जैता काका बरोबर आहेत. अगं त्यांच्या आईचा हट्ट होता की आंबाच्या पूजेचं ताट भटजीकडे न देता स्वतःच्या हातानं आंबाची पूजा करायची. आता मास्तर पडला मुसलमान, तेव्हा तुला त्याच्या आईचं ते पूजा करणं पटणार नाही, म्हणून ते जैता काकाबरोबर जाऊन पूजा आटोपून तिथे बसलेत. आजी खेदानं म्हणाली, आता काय म्हणायचं रे या कर्माला. अरे शिवा, हा मास्तर शाळेत पोरांना जातीभेद करू नको म्हणून शिकवतो आणि स्वतः असं वागतो. त्याला एवढं कळत नाही का? अरे देवाला कुठल्याही रंगरूपाचं फूल वाहिलं तरी त्याला ते चालतं. तसंच या जातीचं आहे. ही जातपात माणसांनी ठरवली रे, देवानं नाही. त्याला एवढं कळत नाही की देवाच्या दारी ब्राह्मण काय, हिंदू काय, मुसलमान काय, अरे सगळी त्या देवाचीच पोर आहे. मी म्हणाले, आजी तू चुकीचं बोलतेस. जातपात देवाने ठरवली होती. बघ देव आणि दैत्य कसे आहेत. देव ब्राह्मण देवगणाचे आहेत. ते अभद्र काही खात नाहीत, रात्रंदिवस अमृत पितात, फलाहार करतात. तर दैत्य राक्षस गणाचे, अभद्र खाणारे. आजी म्हणाली, सरस्वते त्या देवाचं आणि दैत्याचं मला माहीत नाही. मला एवढं माहिती आहे, सगळ्या जातीत मनुष्य जात ही महत्त्वाची. हे साधं तत्त्वज्ञान या मास्तराला कळू नये का? पण त्याची आई आंब्याला इतकं मानते हे बघून मला बरं वाटलं बाई. आता मास्तर आला की मी त्याच्याशी बोलते. अगं माणूस कसाही असू दे, देवाला काय त्याची श्रद्धा हवी. नागो काका म्हणाले, आई आता आपल्याला आराची वाट बघत थांबायला लागेल, तेव्हा आम्ही समोरच्या हॉटेलात जातो, चहा भजी खातो. आजी म्हणाली, जा, तोपर्यंत मी इथेच टेकते. आनंदे तू सुद्धा त्यांच्याबरोबर जा, म्हणजे तू असलीस ना की पोरांकडे लक्ष राहील. आम्ही सगळेजण चहा भाजी हाणायला निघालो होतो. नंतर मस्त चहा भजी जिलेबी हाणून आम्ही पुन्हा आमच्या गाड्याजवळ आलो तर आजीजवळ इंदू आजी, दाजी काका, परसू, रहीम मास्तर बसले होते. सगळे पान खात गप्पा गोष्टी करत होते. राणी काकू आपल्या शंकऱ्याला पदराआड घेऊन दूध पाजत जिलेबी खात बसल्या होत्या. तेवढ्यात मुंगळ्या, बस्त्या, रुही, तानी आणि रामशाला घेऊन बैलगाडीजवळ आले. मुंगळ्यानं एकदम पुढे होऊन राणी काकूच्या हातात एक मोठी भरलेली पिशवी दिली आणि म्हणाला, राणीबाई यो आमच्या बादशाला. इंदू आजी वैतागल्या आणि म्हणाल्या, अरे धनगरा, तुझ्या भाच्याला अजून दात नाही आले, तेव्हा ती पिशवी ने आणि तूच बसून त्याचा मामा या नात्यानं खा, उचल पिशवी. मुंगळ्या खालच्या आवाजात म्हणाला, आजी म्या शंकरचा मामा आहे, या गावचा मामा आहे मी. आता तुम्हासनी येऊ नको तर मग तो समजा शंकऱ्यावरून वावाळून टाकून दे, ते मना चालन, पण म्या ते कवा घरी ने यायचा नाही. रुहीकडे बघत म्हणाला, रुया म्या बरोबर बोललो ना. तसं तिने राणीकडे बघत डोकं हलवलं. रुही तानी लगबगीनं माझ्या आजीजवळ येऊन बसला. रुहीनं रामशाला आजीजवळ ठेवलं तेव्हा आजीला वाटलं, हा आरा अजून कसा नाही आला. रीतीप्रमाणे त्यांनी गावकऱ्यांच्या बरोबर राहायला हवं होतं, पण नाही. हा आरा गावाला धरून राहत नाही, पण हा परका धनगर मात्र आपल्या नावाप्रमाणे मुंगळ्यासारखा आपल्या गावाला चिकटून बसलाय. त्याच विचारात तिने सुस्कारा सोडून रामशाकडे बघितलं, पण तिने त्याला उचलून मात्र घेतलं नाही. ह्या गप्पा गोष्टी चाललेल्या असताना काही गावकरी येऊन आजीला म्हणाले, आजी आमच्या पूजा अजून आटपल्या नाही, अजून जत्रेत फिरणं पण झालं नाही, फक्त पूजेच्या रांगेत आम्ही उभे, आपण उद्या दुपारी निघूया का. आजी रागावली, म्हणाली, तुम्ही आल्याबरोबर पूजा आटोपून घ्यायच्या ना. तर गावकरी म्हणाले, आजी आम्ही दमल्यामुळं आणि स्वयंपाकाच्या चुली मांडण्यामुळं ठरवलं पूजेचं उद्या बघू. आता गर्दी किती वाढली. आजी वैतागून म्हणाली, तुमचं हे असं आहे ना, म्हणजे पूजेच्या आधी प्रसाद घ्यायचा, त्यात आपल्या आराचा पत्ता नाही. ठीक आहे, उद्या दुपारी निघू. आनंदे पुन्हा चुली मांडायची तयारी करा. नागो गाड्या सोडा, बैलांना चारा पाणी घाला. हे ऐकून आम्हा पोरांना किती आनंद झाला. जत्रेची ती संध्याकाळ फार मजेत गेली, जणू आम्ही सगळ्यांनी वनभोजनाला जावं असा त्या जत्रेच्या सहलीचा अनुभव घेतला. त्या रात्री गरमागरम भाकऱ्यांबरोबर चुलीच्या निखाऱ्यावर भाजलेल्या कोवळ्या वांग्याच्या भरिताबरोबर आत्यानं मिरच्या आणि कांदेसुद्धा भाजले. दाण्याच्या चटणीबरोबर दह्याच्या विकतच्या आणलेल्या मडक्या होत्या आणि तोंडी लावायला प्रत्येकानं हॉटेलातनं वडे, भजी, बटाट्याची भाजी, पाव, चमचमीत खाणं विकत आणलं होतं. आमची जेवणं चालू असताना आरा काका घाईत आजीजवळ आले. म्हणाले, आये कधी निघायचं आहे. आजी म्हणाली, आरा आत्ता उगवला का तू, आम्ही संध्याकाळी निघणार होतो. ते घाईघाईत म्हणाले, आये काय झालं, गौरीच्या आईला या गर्दीमुळे चक्कर आली, तिला नेलं तसं डॉक्टरकडे, मग तिथे अडकलो.
पण मला माहिती होतं आम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही जाणार नाही, म्हणून मी इथे घाईघाईत आलो. आजी धास्तावली, म्हणाली, मग आता सीता कशी आहे? हे बघ, आता आम्ही उद्या दुपारी, म्हणजे तू संध्याकाळच धर, तेव्हा निघणार. आरा काका म्हणाले, ठीक आहे आजी, मी उद्या दुपारी येतो, आता सीता बरी आहे. असं म्हणून तातूजवळ गेले. लवकुशच्या पाठीवर हात फिरवला. तातूला म्हणाले, तातू, माझ्या पोरांकडे लक्ष दे, मी आता उद्या दुपारी येतो, माझी गाडी जुंपून ठेव. आजी त्यांना थोडं काही खायला सांगत होती, पण ते नको आहे म्हणून तिच्या पायाला हात लावला आणि आले तसे गेले. आम्ही पोरं पुन्हा आमच्या वडीलधाऱ्या माणसांबरोबर जत्रेत फिरून खाऊन दमलो होतो. त्यामुळे जत्रेतल्या गडबड गोंधळातही आमच्या बैलगाडीत जिथे जागा मिळेल तिथे पडलो, गाढ झोपी गेलो. मी स्वप्नात त्या चक्री पाळण्यात बसून उंच उंच जात त्या चांदण्या शोधत राहिले होते आणि नंतर तो चक्री पाळणा अंधारात बुडाला. मग सगळ्यात वाईट अशी ती सकाळ उगवली. आमच्या आत्याने आणि सगळ्या बायकाने मिळून चहा न्याहारीची तयारी केली. सगळ्यांनी न्याहाऱ्या पटापटा आटपून घेतल्या. आता मात्र सगळ्यांना आपल्या घरी जायची ओढ लागलेली होती. पण आंबेच्या जत्रेच्या त्या तिसऱ्या दिवसानं एका अतिशय भयानक पर्वाला सुरुवात केली होती. नंतर त्या भयानक पर्वाचा गुंता आमच्या मांजरीवाडीभोवती कायमचा गुंतला होता. त्या दिवशी दुपारी येणार म्हणून सांगून गेलेले आमचे आरा काका सकाळी सकाळी आले, ते सीता काकू आणि गौरीला घेऊन. त्यावेळी माझी आजी आणि आत्या रामदास काका आणि आत्मा तुकाची वाट बघत होत्या. आम्ही पोरींनी बघितलं, आज आमची गौरी अतिशय सुंदर दिसत होती. तिने पिस्ता रंगाचा जरीचा परकर पोलका घातला होता. तिच्या त्या गोऱ्यापान गुलाबी वर्णाला त्या अतिशय खुलून दिसत होतं. गौरीने आपल्या सोनेरी पिंगट केसांना मोकळं सोडून ते फक्त एका गुलाबी रिबिनीत घट्ट बांधून त्या केसांवर एका कानाजवळ गुलाब खोचला होता. त्यावेळी हा गुलाब सुंदर का आमची गौरी सुंदर, हा प्रश्न तिच्याकडे बघणाऱ्याला पडला असता. गौरी सौंदर्यवान परीसारखी दिसत होती. मी तिच्याकडे हेव्यानं बघत असताना मनात म्हणत होते की देवा, असं चांगलं नशीब आणि सौंदर्य मला का नाही दिलं. मी ह्या विचारात असताना आमचे आरा काका अत्यंत घाईघाईनं आजीजवळ आत्याजवळ आले. त्यांच्याशी काही बोलून लगेच आमचे शिवा काका, किन्ना काका, सदप्पा काका, दौलती काका या सगळ्या काकांकडे गेले. घाईघाईत काहीतरी बोलले, लगेच कुठेतरी निघून गेले. आजी घाईघाईनं उठून उभी राहिली. गौरी आणि सीता काकू आजीजवळ येऊन काही बोलत उभ्या राहिल्या. मी बघितलं, आमचे कावत्या मावत्या गौरीकडे हापापून एकटक बघत उभे होते. मला त्या बैलांचा खूप राग आला. ती मजेत इकडे तिकडे बघत चघळत काहीतरी उभी होती. तेव्हा आजी आणि आत्या सीता काकूंकडे बघत काहीतरी बोलत होत्या. आम्हाला जाणवलं की इथे काहीतरी भानगड आहे. आम्ही पोरी त्याबद्दल आपापसात बोलत असताना आमचे आरा काका एका सशक्त उंच सावळ्या गृहस्थासह लगबगीनं आजीजवळ आले. त्या गृहस्थांबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगा होता. आजीने त्या गृहस्थांना ताबडतोब ओळखलं होतं. ते मिरजेचं एक फार मोठं प्रस्थ होतं, मल्हारराव अरविंद देसाई. लक्ष्मी त्यांच्या पायाशी लोळत होती. आजी त्यांना ओळखत होती, कारण एकदा आबांनी त्यांची ओळख आजीबरोबर करून दिली होती. या मल्हाररावांचं व्यक्तिमत्व बघण्यासारखं होतं. त्यांनी आपल्या गळ्यात एक जाड 2-3 तोळ्याची सोनसाखळी घातली होती. हातात खड्याच्या अंगठ्या होत्या. एखाद्या श्रीमंत माणसाने घालावीत ती सगळी आभूषणं त्यांनी घातली होती. त्यांच्या देखण्यापती मंगला जरा पुरुषी बांध्याच्या, पण एखाद्या खानदानी सोज्वळ स्त्रीसारख्या होत्या. मंगला काकूंचं बोलणं कर्णमधुर होतं, नम्र होतं. त्यांचा एकुलता एक मुलगा तुषार आपल्या आईसारखा देखणा आणि वडिलांसारखा आडव्या बांधाचा, उंचापुरा, सशक्त, हसरा, बोलगेवढा तरुण. कोणाही तरुणीनं हळूच वळून बघावं असा हा तुषार 28 वर्षांचा आणि फार शिकलेला होता. तो एखाद्या कुशल कुस्ती पैलवानासारखा सशक्त दिसत असला तरी एका सुशिक्षित तरुणाची जाग त्याच्या आदबशीर वागण्यात होती. थोडक्यात काय, ते सगळंच कुटुंब लक्ष्मीचा वरदहस्त आणि सरस्वतीचा आशीर्वाद मिळालेलं होतं. आजी म्हणाली, ह्यांना कसं काय घेऊन आला? मल्हारराव म्हणाले, आपण सातमाईंच्या आजीबाई ना? मी आपल्या सातमाईंबद्दल खूप ऐकून आहे. आजी म्हणाली, मी तुम्हा सगळ्यांना मांजरीवाडीला यायचं आमंत्रण देते, सगळे या. आरा काका पटकन म्हणाले, मल्हारराव, जर तुम्ही मांजरीवाडी आलात तर माझ्या वाड्यात राहायला या. आजीकडे बघत म्हणाले, तुला चालेल ना आहे? आजी म्हणाली, अरे अरे, ही मंडळी तुझ्याकडे राहिली काय माझ्याकडे राहिली काय, एकच की.
ही मंडळी मांजरीवाडीत येणार हे महत्त्वाचं आहे. काय मल्हारराव? मल्हारराव म्हणाले, आजीबाई आम्ही नक्की येऊ तुमच्या सातमाईंचं दर्शन घ्यायला. तुम्हाला सगळ्यांना भेटून आम्हाला फार आनंद झाला. मी तुम्हा सगळ्यांना मिरजेला आमच्या बंगल्यात यायचं आमंत्रण देतो. असं सगळ्यांनी एकमेकांना भेटायचं आमंत्रण देऊन मल्हारराव त्यांची मंडळी निरोप घेऊन निघून गेली. त्यावेळी तुषारची आमच्या गौरीकडे वारंवार वळणारी नजर आजीला बरंच काही सांगून गेली. पण गौरीचं तुषारकडे लक्ष नव्हतं. ती आपल्या धुंदीत राणीसारखी उभी होती. वास्तविक काय घडलं होतं? तुषारची त्या पूजेच्या रांगेत उभ्या असलेल्या गौरीकडे अचानक नजर गेली आणि तो त्या सौंदर्याला बघत राहिला. त्याला ती अर्धवट फुललेली गुलाबकळी विलक्षण मोहून गेली. आता तुषारला ही पोर कोणाची हे माहिती नव्हतं. ते आरा काकाला ओळखत पण नव्हते. त्यावेळी त्याला एक माहिती होतं की जत्रेत भेटलेली माणसं जत्रा संपली की दूर निघून जातात. म्हणून तुषारनं वेळ न घालवता आपल्या आईवडिलांना गौरीबद्दल खोणावलं. मल्हाररावांनी आरा काकांना ओळखलं, पण काही ओळख पाळख नसताना एकदम गौरीबद्दल विचारणं त्यांना प्रशस्त वाटलं नाही. नंतर त्यांनी लवकुशच्या निमित्तानं आरा काकांशी बोलणं काढलं आणि मांजरीवाडीचं आमंत्रण मिळवलं. तरी तुषारचं आणि त्याच्या आईचं ते गौरीला सतत बघणं आरा काकांच्या लक्षात आलं होतं. आणि या श्रीमंत बापलेकाला आपल्या लवकुशला बघण्याचा एवढा का पुळका आला आहे हे त्यांना थोडं जाणवलं. पण त्यांना वाटलं खरंच आपल्या गौरीला तुषारचं स्थळ आलं तर तुषारसुद्धा तिला योग्य असावर आहे. पण आता ते मांजरीवाडीला येतील तेव्हा काय ते कळणार होतं. आरा काकांनी ठरवलं, जर ती मंडळी आपल्या गौरीबद्दल काही बोलली नाही तर आपणच सातमाईंच्या आईला सांगून गौरीसाठी शब्द टाकायचा. मल्हारराव आणि त्यांचं कुटुंब सगळ्यांचा निरोप घेऊन गेले तेव्हा आजी हसत आरा काकांना म्हणाली, आरा, यावर्षी अंबाईच्या दारी तुला जावई मिळणार असा रंग आहे. आरा, आपल्या गौरीला अगदी योग्य असं हे स्थळ आहे. जर त्यांनी गौरीबद्दल विचारलं तर तू सरळ होकार दे. आरा काकांनी हसत आजीच्या पायाला हात लावला. तिथल्या सर्वांनाच गौरीसाठी तुषार पसंत पडला होता. सीता काकू म्हणाल्या, मला नाही वाटत ही मोठी माणसं आमच्या दारी येतील. जर तसं काही असतं तर मल्हारराव यांच्याकडे बोलले असते ना. आजी म्हणाली, सीते, कुणी असं पहिल्या भेटीत मागणी नाही घालत. त्या अगोदर तुमचं घराणं घरदार बघणार, त्या सगळ्याचा विचार करणार, मग मागणी घालणार. मी सांगते ते नक्की येतील. अगं, मोठ्यांची गोष्टच मोठी. आपण काय, आपल्याला एखादी पोरगी पसंत पडली की लगेच ताटात पान सुपारी ठेवून तिला मागणी घालून मोकळे होतो. पण ह्या श्रीमंत माणसांच्या तरा वेगळ्या. आता बघू अंबाय काय करते. मला आता ते सगळं आठवलं ना की वाटतं हे सगळं तुषारचं गौरीला बघणं अंबाच्या मंदिरात घडलं होतं. मग अंबा आईला पुढे काय घडणार याची कल्पना आली असेलच ना. मग तिने त्यावेळी गौरीला तुषारच्या बघण्यापासून का नाही वाचवलं? याचाच अर्थ देव म्हणजे बोलाचा भात, बोलाची कढी असाच होतो ना. कदाचित आमच्या चांगल्या आरा काकांचं ते वारंवार आहे मी फार सुखात आहे म्हणणं आणि त्या सुखाला त्यांची स्वतःची दृष्ट लागून ते भयंकर दुःख त्यांच्या दारी येऊन ठाकलं असावं. म्हणून म्हणते, तुम्ही आपलं सुख कधी कोणाला बोलून दाखवू नका, कारण त्या सुखाला ही अशी नजर लागते. आता तुम्ही म्हणाल, सरस्वते, तू नेहमी देवावर राग का दाखवतेस? तर माझा देवावर राग नाही, पण माझ्या आयुष्यात देवावर नितांत विश्वास ठेवून अनेक अशा घटना मी पाहिल्या. तेव्हा देवाबद्दल हे असं माझ्याकडनं बोलणं आपसूक होतं. श्रोते हो, हे प्रकरण इथेच संपलं. पुढचं प्रकरण आहे एका अघटित दुर्दैवाची सुरुवात. ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.